वारीसाठी पुणे पोलिसांची हायटेक सुरक्षा व्यवस्था। वारी मार्गावर तब्बल 3000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले। ड्रोनद्वारे 24 तास वारीवरती देखरेख असणार आहे। एआयच्या मदतीने संशयास्पद हालचालींवरती सुद्धा बारकाईने नजर असणार आहे। गर्दी नियंत्रण, वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे। त्यामुळे सुरक्षा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे, कारण वारकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे। लाखांच्या संख्येमध्ये वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असतात। नेहमीप्रमाणे महाराष्ट्राची ही परंपरा। वारी मार्गावर आता मात्र सुरक्षा व्यवस्थेसाठी तब्बल 3000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातात। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे जोडलेले। चंद्रशेखर जी, आपण पाहतोय वारी म्हणलं की वारकऱ्यांसाठी एक पर्वणीच असते, त्यामुळे वारकऱ्यांची संख्या या वारीसाठी मोठ्या प्रमाणात असते। अगदी वारकऱ्यांचा महापूर येतो आणि याच दरम्यान सुरक्षा व्यवस्था सुद्धा तितकीच महत्त्वाची असते आणि त्यामुळे वारी मार्गावरती तब्बल 3000 सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवले जाणार आहेत। ड्रोनद्वारे 24 तास या वारीवरती लक्ष ठेवलं जाणार आहे। काय सविस्तर माहिती आहे सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात? खरं तर पुणे पोलिसांची जी सुरक्षा आहे ती मोठ्या प्रमाणात आहे म्हणावं लागेल, कारण पुणे पोलीस एआयच्या मदतीनं सगळी वारकऱ्यांची सुविधा करत आहे। परंतु एक दुसरी बाजू, दुसरा विषय आपल्याला सांगत आहे की माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकताय की पुण्यामध्ये सध्या वारकरी जे आहेत ते विसवलेले आहेत आणि त्यांचं दैनंदिन जीवनमान मी तुम्हाला दाखवत आहे। कशा पद्धतीनं हे सगळे वारकरी जे आहेत आपल्या सगळी तयारी करताना दिसत आहेत। पुण्यातील हे दृश्य मी तुम्हाला दाखवत आहेत। लाखो वारकरी जे आहेत ते पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या सगळे वारकरी जे आहेत ते अशा पद्धतीनं त्यांचं दैनंदिन जीवन जे आहेत हे करताना दिसत आहेत। काही महिला वारकरी सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि या ठिकाणी त्यांचं जे भाजी निवडण्याचं काम, त्याचबरोबर स्वयंपाक बनवण्याचं काम या सगळ्या वारकऱ्याकडून केलं जात आहे। काही इतर वारकरी सुद्धा आहेत, आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। कारण बघू शकतो की वारकरी जे आहेत तर पुण्यामध्ये अशा पद्धतीनं जे आहेत संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषानं सध्या दुमदुमलेले आहेत। मोठा उत्साह आपल्याला दिसत आहे। कारण
नक्कीच चंद्रशेखरजी यावरती आपलं लक्ष असणारच आहे. मात्र लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.